जय श्री कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या चॅनलवर, जिथे आपण जीवनाशी संबंधित खोल प्रश्नांवर चर्चा करतो. आणि आजचा विषय अत्यंत अद्भुत आणि विचार करायला लावणारा आहे. संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष? हा प्रश्न जेव्हा कोणाच्या मनात उगवतो तेव्हा त्याच्या उत्तराला ऐकण्यासाठी मन अधिकच व्याकुल होतं, कारण हा प्रश्न केवळ स्त्री किंवा पुरुष इतकाच मर्यादित नाही, तर यात संपूर्ण मानव जातीची समज दडलेली आहे. मित्रांनो, तुम्ही थोडा वेळ आमच्यासोबत राहा, कारण आजचं उत्तर सरळसोट नाही, तर त्यात एक अशी खोली आहे जी ऐकून तुम्ही स्वतः विचारात पडाल आणि जीवनाकडे एका नव्या दृष्टीने बघायला लागाल. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला केवळ तथ्य सांगणार नाही, तर एक अद्भुत रहस्याचे दार उघडणार आहोत. म्हणून तुमच्याकडे एक छोटी विनंती आहे की जर तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील प्रत्येक ज्ञानवर्धक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता मित्रांनो, एक छोटासा हिंट मी तुम्हाला देतो की हा प्रश्न जसावरून दिसतो तसा सोपा नाही. संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष? याचं उत्तर केवळ एका लिंगावर आरोप टाकण्यात नाही मिळणार, तर हे उत्तर आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घ्यायला लागेल. आणि तीच कथा आपल्याला सांगेल की खरी पापी कोण आहे आणि कोण निरपराध आहे. मित्रांनो, पुढे जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा मी तुम्हाला एक अत्यंत मार्मिक आणि खोल कथा सांगीन, ज्याच्या नंतर हा प्रश्न आपोआप सुटेल आणि तुमच्या मनातील शंका देखील नाहीशी होईल. एका छोट्याशा गावाची कल्पना करा. गाव चारही बाजूनी हिरव्यागार शेतांनी वेढलेलं आहे. तल्याच्या काठावर एक प्रचंड पिंपळाचं झाड उभं आहे आणि त्या झाडाखाली रोज गावकरी जमा होतात. कोणी हुक्का ओढत बसलेलं असतं, कोणी पत्ते खेळतम आणि कोणी आपल्या मनाच्या गोष्टी सांगतम. हाच तो ठिकाण ज्याला गावकरी चौपाल म्हणतात. आणि चौपालच गावाचं हृदय आहे, जिथे प्रत्येक चर्चेचा जन्म होतो. त्या दिवशीही सूर्य हळूहळू मावळत होता, आकाशावर लालसर छटा पसरत होत्या आणि चौपालवर लोक जमले होते. गावचे वयोवृद्ध ते तरुण सगळे आपापल्या जागी बसले होते आणि विषय सुरू झाला की संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे. एक जण मोठ्याने म्हणाला, माझं तर म्हणणं आहे की सर्वात मोठी पापी स्त्रीच असते, कारण सगळ्या संकटांच्या मूल तीच ठरते. इतिहासात बघा, किती राजवंश तुटले, युद्धम झाली आणि राजांचा नाश झाला, तो स्त्री मुलेच त्याने उदाहरणम दिली. रावणाचं राज्य सीतेमुले नष्ट झालं, महाभारताचं युद्ध द्रौपदी मुले झालं आणि कित्येक राजे स्त्रियांच्या कारणाने नष्ट झाले. त्याचं बोलणं ऐकून दुसरा माणूस लगेच विरोध करत म्हणाला, नाही, असं नाहीये, सर्वात मोठा पापी तर पुरुषच असतो, स्त्री तर बहुतेक वेळा परिस्थितीची बली असते. खरं दोषी तर पुरुषच आहे, जो स्वतःच्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. जर पुरुष आपलं आचरण योग्य ठेवलं तर स्त्री काहीही केली तरी अनर्थ होणार नाही. इतिहासाकडे बघा, कित्येकदा पुरुषांच्या अहंकारामुळे आणि लालसेमुळे युद्धम झाली, रक्तपात झाले. पुरुषानेच स्त्रीचा अपमान केला, पुरुषानेच अधर्म केला. हे ऐकताच संपूर्ण चौपाल गरम झाला. कुणी स्त्रियांना दोष द्यायला लागला, कुणी पुरुषांना. प्रत्येक जण आपापली बाजू जोरात मांडत होता, कुणाचा आवाज उंच तर कुणाचा मंद. पण प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न घट्ट बसला होता की खरा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष? एक तरुण म्हणाला, बघा भाऊ, माझं म्हणणं आहे की दोघेही तितकेच दोषी आहेत. जेव्हा काही अनर्थ घडतो तेव्हा त्यात कुठेतरी पुरुषाचीही भूमिका असते आणि स्त्रीचीही. जर स्त्री प्रलोभन देत असेल तर पुरुष कमकुवतपणा दाखवतो. दोघांपैकी कुणीही पूर्णपणे निरपराध नाही, त्याने गंभीरपणे सांगितलं. पण बाकीचे लोक त्याचं बोलणं ऐकून हसू लागले आणि म्हणाले, हे तर साफ बचाव करण्याचं काम आहे. चौपालचं वातावरण हळूहळू आणखी तापू लागलं. कुणी आपला आवाज मोठा करून इतरांना चुप करायचा प्रयत्न करत होतं. कुणी आपले अनुभव सांगत होतं की त्याला आयुष्यात स्त्रीने फसवलं, तर कुणी म्हणत होतं की त्याला पुरुषांनीच लुटलं आणि खाली आणलं. आता चौपालवरचं वातावरण वादापेक्षा भांडणासारखं झालं होतं. याच वेळी तिथून जाणारे एक वृद्ध साधू हे सगळं ऐकू लागले. साधूंच्या लांब जटा होत्या, कपाळावर भस्माचं तिलक लावलेलं होतं आणि हातात कमंडल होतं. त्यांचे डोळे खोल आणि शांत होते. साधूंनी
विचार केला बघा कसे लोक विचार न करता वाद घालत आहेत. त्यांनी हळूहळू चौपालकडे पावलम टाकली आणि सगळ्यांना पाहिलम. लोक त्यांना बघताच शांत झाले, कारण गावात साधूंचा खूप मान होता. साधू नेहमी गंभीर आणि शांत विचार सांगत. साधूंनी आपल्या मंद पण गंभीर आवाजात विचारलम, हे गावकऱ्यांनो, हा कसला वाद घालताय? कुणाला सर्वात मोठा पापी म्हणताय? सगळे एकदम बोलू लागले. महाराज, हाच तर ठरवतोय की संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष? कुणी म्हणतम स्त्री, कुणी म्हणतम पुरुष आणि कुणी म्हणतम दोघे. साधूंनी हलकीशी स्मित केली आणि म्हणाले, अरे मूर्खांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की पाप म्हणजे काय? पाप केवळ लिंग बघून ठरत नाही, पाप तर कर्म बघून ठरतम. पण साधूंचम हे बोलणं लगेच कुणाला कळलं नाही. सगळे म्हणाले, महाराज, आम्हाला स्पष्ट सांगा की खरा पापी कोण आहे? आम्ही खूप दिवसांपासून याच विचारात आहोत आणि आज या चौपालवरून याचम उत्तर घेऊन उठायचम आहे. साधूंनी म्हटलं, बघा मुलांनो, हा प्रश्न इतका सोपा नाही की मी थेट सांगेन की स्त्री सर्वात मोठी पापी आहे किंवा पुरुष सर्वात मोठा पापी आहे. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला एका कथेद्वारे मिळेल, कारण कथा हीच आहे जी तुमच्या मनात बसलेलं अंधार काढून टाकेल आणि प्रकाश आणेल. आणि जेव्हा तुम्ही ती कथा ऐकाल तेव्हा स्वतःच ठरवाल की खरा पापी कोण आहे. हे ऐकताच सगळे साधूंच्या भोवती बसले. सगळ्यांच्या डोळ्यांमध्ये उत्सुकता भरली होती. आता कोणी हुक्का ओढत नव्हता, कोणी पत्ते खेळत नव्हता. फक्त प्रत्येक जण शांत बसून साधूंचं बोलणं ऐकायला तयार झाला. साधूंनी एक खोल श्वास घेतला आणि म्हटलं, ठीक आहे, आता मी तुम्हाला एक अशी कथा सांगीन जी या प्रश्नाचं उत्तर देईल. पण आधी तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण ही कथा छोटी नाही आणि तिचं रहस्य हळूहळू उलगडेल. मित्रांनो, हाच होता या कथेचा पहिला भाग, ज्यामध्ये तुम्ही पाहिलं की गावच्या चौपालवर कसा हा वाद उभा राहिला की संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष? कसे लोक आपापले मुद्दे मांडू लागले. कुणी स्त्रीला दोष देऊ लागलं, कुणी पुरुषाला, कुणी दोघांना समान दोषी म्हणू लागलं. आणि कसा शेवटी एक साधू आला, ज्याने सांगितलं की याच्या उत्तरण फक्त कथेनेच मिळेला. साधू चौपालवर बसलेल्या सगळ्या लोकांकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर गहन शांतता आणि करुणा होती आणि गावकरी संपूर्ण एकाग्रतेने त्याच्या डोळ्यांत डोकावत होते. साधूने एक खोल श्वास घेतला आणि मग बोलायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका छोट्याशा नगरात एक ब्राह्मण राहत होता. त्याचं घर अतिशय साधम होतं. मातीच्या भिंती होत्या, कॉलेजम छप्पर होतं आणि आत गरिबीची सावली प्रत्येक कोपऱ्यात दिसत होती. ब्राह्मण खूप विद्वान होता, शास्त्रांचा जाणकार होता, पण त्याला आपल्या विद्वत्तेचा कधी अहंकार नव्हता. तो दिवसभर मंदिरांमध्ये पूजा करत असे, यज्ञ करत असे आणि सामान्य लोकांना संस्कार शिकवत असे. पण त्याच्या बदल्यात त्याला मिळणारी दक्षिणा इतकी कमी असे की त्याच्या घराच्या चूल सुद्धा अनेकदा पेटत नसे. त्याची पत्नी फारच धर्मनिष्ठ आणि संयमी स्त्री होती. ती घराची अवस्था पाहून अनेकदा मनात दुःखी व्हायची, पण पतिवरचा तिचा विश्वास आणि प्रेम अडल होतं. दोघं लहान मुलांसोबत कसाबसा संसार करत होते. एक दिवस असं झालं की घरात अन्नाचं एक दाणंही नव्हतं. मुलं भुकेनं रडत होती. पत्नीने नवरड्याला सांगितलं, बघा, तुम्ही इतके मोठे विद्वान आहात, सगळे लोक तुम्हाला मान देतात, पण घरात अन्नच नसेल तर ही विद्या कशाला उपयोगाची? ब्राह्मणाने शांतपणे उत्तर दिलं, धर्माचं पालन करणं हाच सर्वात मोठा कर्तव्य आहे. जर आपण अधर्माच्या मार्गाने धन कमावलं तर आपल्या जीवनाला काही किंमत राहणार नाही. पत्नी म्हणाली, पण जेव्हा मुलं भुकेनं तडपत आहेत तेव्हा त्यांच्यासाठी 2 रोट्यांचा उपाय करणं हेही अधर्म आहे का? पती गप्प राहिला. त्याच्याकडे काही उत्तर नव्हतं. काल गेला आणि गरिबीने त्या कुटुंबाला मोडायला सुरुवात केली. कधी पत्नी नवरड्याला दोष देत असे की तुझ्या अपयशामुळे हे होत आहे, तर कधी नवरा पत्नीला दोष देत असे की स्त्रियांच्या इच्छाच माणसाला भटकवतात. या वादामुळे हळूहळू त्यांच्या नात्यात कडवटपणा आला. एक दिवस नवरड्याने रागात म्हटलं, संसारातील सर्वात मोठी पापी स्त्रीच आहे, कारण तीच माणसाला धर्मापासून दूर नेते. जर स्त्री नसती तर माणूस कधी पाप केला नसता. पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. तिने उत्तर दिलं, नाही, सर्वात मोठा पापी तर पुरुषच आहे, कारण
तोच आपल्या वासना आणि लोभात फसतो. जर पुरुष खरा असता तर कोणतीही स्त्री त्याला पापाकडे नेऊ शकली नसती. या प्रकारे पती पत्नीत वाद वाढत गेला आणि त्यांचं घर रणभूमीसारखं झालं. मुलं घाबरून कोपऱ्यात बसत, कधी आईचे अश्रू पाहत तर कधी वडिलांचा राग समजून घ्यायचा प्रयत्न करत. हा वाद हळूहळू संपूर्ण नगरात चर्चेचा विषय झाला. लोक म्हणाले, पहा, एका घरातच स्त्री आणि पुरुष ठरवू शकत नाहीत की खरा पापी कोण आहे. कुणी म्हणालं स्त्री दोषी आहे, कुणी म्हणालं पुरुष दोषी आहे. एक दिवस नगरात एक ज्ञानी साधू आले. लोक त्यांचा खूप मान करत होते. त्यांच्या चरणांमध्ये बसून प्रत्येक जण आपलं दुःख सांगत असे. त्या ब्राह्मणानेही आपल्या पत्नी समवेत जाऊन साधूंच्या पायाशी डोकं टेकवलं आणि म्हणाला, गुरुदेव, तुम्हीच सांगा, संसारातला सर्वात मोठा पापी कोण आहे, स्त्री की पुरुष. आम्ही दोघं वर्षानुवर्षं हा वाद करत आहोत, पण उत्तर मिळत नाही. तुम्हीच या प्रश्नाचं समाधान करू शकता. साधूंनी दोघांचं बोलणं ऐकलं आणि मग डोळे मिटून काही वेळ ध्यानात बसले. मग ते म्हणाले, बघा बालांनो, संसारात सर्वात मोठा पापी कोणी एक स्त्री किंवा पुरुष नसतो. पाप तर तेच असतम जे कर्मातून जन्मतम. जर स्त्री अधर्म करते तर ती पापिनी आहे आणि जर पुरुष अधर्म करतो तर तो पापी आहे. पापाचं लिंग नसतम, त्याचा आधार फक्त कर्म असतो. पण तुमच्या मनातून हा भ्रम तेव्हाच निघून जाईल जेव्हा तुम्ही एक कथा ऐकाल. या कथेतील पात्र तुम्हाला स्वतः शिकवतील की खरा दोष कुणाचा आहे. मग साधूंनी कथा सांगायला सुरुवात केली. खूप वर्षांपूर्वी एका मोठ्या राज्यात एक राजा राज्य करत होता. राजा अत्यंत बलवान होता, पण त्याच्या मनात लोभ आणि अहंकार भरलेला होता. त्याची राणी अतिशय बुद्धिमान होती. राज्यातील प्रत्येक प्रजाजन तिला प्रेम करीत होते. एके दिवशी राजाने शेजारील राज्यावर आक्रमण करण्याचा निश्चय केला. त्याच्या राणीने खूप समजावलं की युद्धाने फक्त रक्तपात होईल, प्रजा उपाशी मरेल आणि राज्याचा विनाश होईल. पण राजाने राणीचं ऐकलं नाही. तो म्हणाला, मी पुरुष आहे, माझ्याकडे शक्ती आहे, माझं साम्राज्य वाढवणं हेच माझं कर्तव्य आहे. आणि त्याने युद्ध छेडलं. युद्ध महिन्यांपर्यंत चाललं. हजारो लोक मारले गेले, गावे जलाली, शेतम नष्ट झाली. शेवटी राजा जिंकला खरा, पण त्याच्या राज्यात हाहाकार माजला. प्रजाजन त्याला दोष द्यायला लागले. तेव्हा राणी म्हणाली, पहा, हा पाप कोणाचा आहे, स्त्रीचा का, जिने समजावलं होतं की पुरुषाच्या. ज्ञाने हट्टाने रक्तपात केला. हे ऐकून गावकरी विचार करू लागले. साधू पुढे म्हणाले, आणखी एक घटना. एका नगरात एक व्यापारी होता. त्याची पत्नी खूप सुंदर होती, पण ती पत्नी लोभी होती. तिने आपल्या नवऱ्याला वारंवार सांगितलं की अजून धन कमाव आण, वैभव आण. नवऱ्याने धर्माच्या मार्गाने जितकं शक्य होतं तितकं केलं, पण पत्नीला समाधान झालं नाही. तिने म्हटलं, जर तू इतरांना फसवून धन मिळवणार नाहीस तर मी तुझ्यासोबत राहणार नाही. व्यापारी पत्नीच्या दबावाखाली येऊन चोरी आणि कपट करू लागला आणि शेवटी त्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं. मग लोक म्हणाले, पहा, हा पाप कुणाचा आहे, पुरुषाचा की स्त्रीचा. साधू म्हणाले, हे दोन्ही उदाहरण हेच सांगतात की पाप कधी एकटम नसतम. कधी स्त्री कारण बनते तर कधी पुरुष कारण बनतो. पण खरा पापी तोच आहे जो आपल्या मनातल्या अधर्माला स्वीकारतो, मग तो स्त्री असो की पुरुष. गावकरी अतिशय एकाग्रतेने हे सगळं ऐकत होते. साधूंनी पुढे म्हटलं, आता तुम्ही स्वतः विचार करा. जर राजासारखा पुरुष आपली शक्ती चुकीच्या मार्गाने वापरतो तर त्याला पापी नाही म्हणायचं का? आणि जर व्यापाऱ्याची पत्नी लोभामुळे नवऱ्याला अधर्माच्या वाटेवर ढकलते तर ती पापणी नाही का? खरी गोष्ट ही आहे की पापी ठरवताना लिंग बघायचं नसतं तर कर्म बघायचं असतं. असं म्हणून साधूंनी कथा सांगत सांगत गावकऱ्यांसमोर आरसा ठेवला. चौपालवर बसलेले लोक आता शांत झाले. कुणी वाद घालत नव्हतं. प्रत्येकाच्या मनात हेच विचार येत होते की खरंच पापाचं मोजमाप लिंगावरून नाही तर कर्मावरून होतं. पत्नीने जेव्हा हे कठोर शब्द ऐकले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनं हार मानली नाही. ती म्हणाली, जर तुला वाटतं की जगातील सगळं वाईट स्त्रीमुळे आहे तर हेही पहा की हाच स्त्री आपल्या कुशीत तुझ्या वंशाला वाढवते, हाच घराला दिव्यासारखं उजळवते. जर स्त्री नसती तर हे घर कधीच उद्ध्वस्त झालं असतं आणि तूही दारोदार भटकत असतास. पती तिचं बोलणं ऐकून अजून
रागावला तो म्हणाला, नाही, स्त्रीमुळेच पुरुष पापात बुडतो आणि तिच्यामुळेच जगात अशांती निर्माण होते. हा वाद अनेक वर्षे चालला त्यांची. लेकरं मोठी होत होती, पण घरातील वातावरण कडवट होतं. एक दिवस नगरात मोठा उत्सव आयोजित झाला. तिथं लांब लांबून विद्वान पंडित आणि साधू संत जमले आणि मोठी सभा भरली. त्या सभेचा विषय हाच होता की जगातला सर्वात मोठा पापी कोण, स्त्री की पुरुष. या सभेत तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी दोघंही आले. पत्नीने ठरवलं होतं की आता ती सगळ्यांसमोर सत्य मांडणार आणि पतीनेही मनात घेतलं होतं की तो सगळ्यांसमोर सिद्ध करेल की स्त्रीच्या दोषी आहे. सभेत प्रश्न उचलला गेला तेव्हा वेगवेगळे विद्वान आपापले विचार मांडू लागले. कुणी म्हणाले की स्त्रीच मोहाचं जाळं विणते आणि पुरुषाला बांधून ठेवते, तर कुणी म्हणाले की पुरुषाच्या आपल्या अहंकाराने आणि वासनेने जगाला पापात ढकलतो. वाद खूप वेळ चालला, पण ठोस निष्कर्ष लागला नाही. तेवढ्यात सभेत एक वृद्ध साधू उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यांत करुणा. त्यांनी हात वर करून सांगितलं, हे जनमानसा, तुम्ही व्यर्थ वाद घालत आहात. सत्य हे आहे की ना तर स्त्री सर्वात मोठी पापी आहे, ना पुरुष. कारण पाप हे कोणाच्या लिंगाशी जोडलेलं नसतं. पाप हे मनाच्या प्रवृत्तीमुळे जन्माला येतं. सभेत शांतता पसरली. सगळ्यांचे डोळे साधूकडे वळले. साधू म्हणाले, मी तुम्हाला एक कथा सांगतो जिच्यातून तुम्हाला समजेल की पापाच्या मूळ ना स्त्री आहे ना पुरुष, तर मनुष्याच्या इच्छा आणि स्वभाव आहेत. साधूनी कथा सुरू केली. फार जुनी गोष्ट आहे. एका नगरात राजा आणि राणी राहत होते. दोघंही सुंदर आणि सामर्थ्यवान होते, पण दोघांमध्ये एक एक कमजोरी होती. राजा फार रागीट होता आणि राणी फार लोभी होती. एकदा नगरात दुष्काळ पडला. प्रजा उपासमारीनं तडफडू लागली, पण राजाने आपल्या शक्तीचा दिखावा करत सांगितलं की माझ्या आज्ञेचं पालन नाही केलं तर शिक्षा होईल. आणि राणीने खजिन्याचे दरवाजे बंद केले आणि म्हणाली, माझे दागिने कुणी हातही लावू नयेत. प्रजेची अवस्था बिकट झाली. लोक दारोदार भटकू लागले. लेकरम उपासमारीनं आक्रोश करू लागली, पण राजाला आपल्या अहंकाराची आणि रागाची चिंता होती, तर राणीला आपल्या लोभाची चिंता होती. आता सांगा, इथे सर्वात मोठं पाप कोणी केलं, स्त्रीनं की पुरुषानं? सभेत बसलेले सगळे गप्प झाले. साधू म्हणाले, उत्तर मीच देतो, दोघांनी सारखंच पाप केलं. राजाने आपल्या शक्तीचा गैरवापर केला आणि राणीने आपल्या लोभामुळे प्रजेचा नाश होऊ दिला. जर एका दोषाची गणना कराल तर दुसऱ्याचाही तितकाच मोठा दोष आहे. मग साधूंनी गावकऱ्यांकडे पाहिलं आणि सांगितलं की प्रत्येक ठिकाणी पापाचम ओझम एखाद्या एका लिंगावर टाकणं चुकीचम आहे. कधी पुरुष अहंकार, वासना आणि हिंसेनं पाप करतो, तर कधी स्त्री लोभ, फसवणूक किंवा मोहामुळे पाप करते. खरी गोष्ट ही आहे की पापाला कुठलंही लिंग नसतं. पाप म्हणजे फक्त पाप हे सांगून साधूंनी त्या सभेत बसलेल्या ब्राह्मण आणि त्याच्या पत्नींकडे बोट दाखवलं आणि म्हणाले की तुम्ही दोघांनीही कित्येक वर्षे एकमेकांवर दोषारोप करून आपलं घर नरक बनवलं आहे. आता निर्णय तुम्हालाच करायचा आहे की या नरकातून बाहेर पडायचं की आयुष्यभर ह्याच वादात जगायचं. सभेत सगळे लोक टाळ्या वाजवू लागले आणि पती पत्नीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पत्नीने पतीचा हात धरला आणि म्हणाली की आता आपण हा वाद संपवू या, कारण दोष कुण्या एका लिंगाचा नव्हता, दोष तर आपल्या विचारांचा होता. पतीच्या डोळ्यांतून अश्रू गळाले. त्याने पत्नीची क्षमा मागितली आणि वचन दिलं की आता कधीही हा प्रश्न उपस्थित करणार नाही की सर्वात मोठा पापी कोण. पण साधूंची कथा इथे संपली नाही. त्यांनी पुढे सांगितलं की लेकरांनो, हे असं समजू नका की ही फक्त राजा राणी किंवा पती पत्नीची कथा आहे. ही तर तुमच्या आतली कथा आहे. कारण प्रत्येक माणसात राजासारखा अहंकार आणि राणीसारखा लोभ लपलेला असतो. जोपर्यंत तुम्ही ह्या दोघांवर विजय मिळवत नाही तोपर्यंत पापापासून मुक्त होऊ शकत नाही. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमचे एक छोटेसे समर्थन आम्हाला अजून छान छान आध्यात्मिक कथा आणि जीवनाला दिशा देणारे विचार घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन देईल. तुमचे आभार.